राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे। मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार आहे। राज ठाकरे यांनी केलेल्या रसमलाई या वादग्रस्त वक्तव्यावर अण्णामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। मी मुंबईला येईन, माझे पाय कापून दाखवा असे आव्हान अण्णामलाई यांनी राज ठाकरेंना दिले। नालासोपारा विधानसभा क्षेत्रात मतदानापूर्वी पेल्हार पोलिसांनी 10,09,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच भाजपसह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी भाजपला थेट डाकू म्हटलंय आणि काँग्रेसला भुरटे चोर म्हटलंय। अबू सालेमनं भावाच्या मृत्यूनंतरच्या विधींसाठी मागितलेल्या 14 दिवसांच्या पॅरोलला प्रशासनाकडून हायकोर्टात विरोध करण्यात आलाय। तसेच केवळ 2 दिवसांची सशर्त परवानगी देण्याची तयारी सुरू आहे। बीड येथे जुळ्या मुलींच्या जन्मानंतर विवाहितेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। तिच्या 3 चिमुकल्या आता पोरक्या झाल्या आहेत। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 9 ते 11 जानेवारी दरम्यान संक्रांत मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दिल्लीतील खवई यांनी थंडीत हुरड्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। पुण्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यासंबंधी बनावट ई-चलनाची एपीके फाईल पाठवून एकाची 2,60,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। राज्यभर मिशन सुधार अभियान राबवण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील 68,000 लाभार्थ्यांवर गंडांतर आलंय। ही नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत। मतमोजणी प्रक्रियेवेळी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यास पाडू यंत्राचा वापर करण्यात येणार आहे। मतमोजणीसाठी आवश्यक ईव्हीएम युनिट्स सज्ज ठेवण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील जामखेड येथे रामनाथ फकीरराव भोजने यांचा मृतदेह तलावात सापडलाय। ते 2 दिवसांपासून बेपत्ता होते। पोलिसांनी फॉरेन्सिक टीम तपास करत आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यापासून परिसरातील अनेक रेल्वे स्थानकांचं पुनर्विकासाचं काम वेगात सुरू आहे। काही मार्गांवर नव्या लोकल गाड्याही धावू लागल्या आहेत। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे विम्याच्या रकमेसाठी सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। जळगाव जिल्ह्यातील 40 गावांमध्ये 2 वेगवेगळे अपघात झाले आहेत। यात 6 जणांचा मृत्यू झालाय। यात 2 सख्ख्या भावांचाही समावेश आहे। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे। कुत्र्यांमुळे कोणाचा मृत्यू अथवा ते जखमी झाल्यास राज्य सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलंय। यावर्षी बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। परिणामी ईडीने या राज्यांमधील जुन्या प्रकरणातील फाईल्स पुन्हा उघडण्यास सुरुवात केली आहे। मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि मानसिक ताणतणावाच्या चक्रात अडकून एका 25 वर्षीय तरुणाने विष प्राशन करत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यात चिप्सच्या पॅकेट्सच्या स्फोटामुळे एका 8 वर्षांच्या निष्पाप मुलाने आपल्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गमावली आहे। देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे। त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। चीनच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ट्रम्प यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाची आणि एकतर्फी निर्णयांची खिल्ली उडवत निशाणा साधलाय। रशियाने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात युक्रेनवर जोरदार हल्ला चढवलाय। रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागले आहेत। इराणमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी इमर्जन्सी अलर्ट जारी केलाय। इराण सोडून जाण्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत। इंडियन एअरफोर्सने अग्निवीर वायू भरती 2027 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे। 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होईल। 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। रेल्वे भरती बोर्डाकडून आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अधिकृत निवेदन जारी करण्यात आले। पंजाबी गायक काका म्हणजेच रविंदर सिंग यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केलंय। या ॲपचे नाव फ्रेंडो असून ते सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे। ब्लिंकिट आता आपल्या सर्व ब्रँड्समधून 10 मिनिटात डिलिव्हरीची घोषणा काढून टाकणार आहे। प्रसिद्ध गायक आणि अभिनेता प्रशांत मांगच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। क्रिकेटची सर्वोच्च निर्णय संस्था आयसीसीने बांगलादेशची T20 वर्ल्ड कपचा व्हेन्यू बदलण्याची मागणी धुडकावून लावली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।